न्यूज, सच जरूरी है। दर्शकों, ब्रेक के बाद फिर से स्वागत है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। यह खबर नंदुरबार से सामने आ रही है। डॉक्टर विजय कुमार गावित ने कहा कि आकाशवाणी केंद्र के उद्घाटन से जिले के विकास को गति मिलेगी। आज नंदुरबार में भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी द्वारा रिमोट कंट्रोल के माध्यम से आकाशवाणी केंद्र का उद्घाटन किया गया। उद्घाटन कार्यक्रम शहर के खोदाई माता मंदिर के पास आकाशवाणी केंद्र में आयोजित किया गया। इस कार्यक्रम में राज्य के आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित, लोकसभा सांसद डॉक्टर हिना गावित, आकाशवाणी के उप महानिदेशक रमेश घरटे आदि मौजूद रहे। इस अवसर पर बोलते हुए डॉक्टर विजय कुमार गावित ने कहा कि आकाशवाणी केंद्र के उद्घाटन से जिले के विकास को गति मिलेगी। लंबे समय से ग्रामीण क्षेत्र के नागरिक उम्मीद कर रहे हैं कि जिले में एक रेडियो स्टेशन शुरू किया जाना चाहिए। आज यह वास्तव में सफल रहा है। डॉक्टर ने कहा कि आकाशवाणी केंद्र खुलने से आदिवासी संस्कृति का संरक्षण होगा और मनोरंजन के साधन के रूप में जिले के नागरिकों का भरपूर उपयोग होगा। विजय कुमार गावित ने कहा, आनंदाचा दिवस आहे। वर्षानुवर्ष या ठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू व्हावं असं सर्व नंदुरबार वासियांना वाटत होतं आणि त्यामुळे आपल्या खासदार संसदरत्न सन्माननीय डॉक्टर हिनाताई गावित यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून आज या ठिकाणी आकाशवाणी केंद्राची सुरुवात झाली आहे। त्या ठिकाणी सुरुवात झाल्यामुळे आज नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला एक दिशाने मिळणार आहे आणि आदिवासी भाग असेल, बिगर आदिवासी भाग असेल, तिथली संस्कृतीसुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं जपली जाईल एवढंच या निमित्तानं होणार पण आहे। दुसरं मुलं आहेत, त्याचबरोबर शिक्षक असतील, तरुण असतील, यांच्यासाठी सुद्धा ज्ञानासाठी एक दालन उभं आहे आणि करमणुकीचं दालन पण या ठिकाणी उभं आहे। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आकाशवाणी जे केंद्र आहे, या आकाशवाणी विभागानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे संग्रह असतील, समाजसुधारक असतील, त्यांचे या ठिकाणी संकलन असेल, अशा पद्धतीने महत्त्वाची संकलनं त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला गरज पडते, ज्या ज्यावेळी लोकांना त्याचं ज्ञान द्यावं असं वाटतं, त्यावेळेला ते जे संकलन केलेलं आहे ते लोकांसमोर आणून जुना इतिहास असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेली प्रगती असेल, त्यांच्या पॉलिसीज असतील, हे लोकांना त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी सुद्धा आणि कृतीमध्ये उतरवण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये मदत निश्चितपणाने आहे। आपण बघितलं असेल आकाशवाणी केंद्रामध्ये जुनी गाणी, नवी गाणी मस्तपैकी लोकांना ऐकायला मिळतात। म्हणजे सर्वांनाच ऐकायला मिळणारी गाणी या आकाशवाणी केंद्रावरून आपल्याला ऐकता येतात। तर अशा पद्धतीनं आपल्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे। कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान येतं आणि वेगवेगळ्या सुधारणा आहेत, ते सुद्धा शेतकरी बांधवांना त्याच्या माध्यमातून आपल्याला शिकता येतील आणि त्याचं अनुकरण करता येईल। तर अशा पद्धतीने आकाशवाणी केंद्र सुरू झाल्यामुळे नंदुरबार वासियांना निश्चितपणे ज्ञानाचा आणि करमणुकीचा या ठिकाणी फायदा होणार है। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर वर्धा से सामने आ रही है। कपास का कोई मोल नहीं, संग्रहित कपास के कारण कीड़ों का प्रकोप, खुजली विकार। कपास लंबे समय तक घर के अंदर रहने से किसान चर्म रोग की चपेट में आ रही है। कपास की कीमत बढ़ने की उम्मीद में अधिकांश किसानों ने अभी भी अपनी पूरी कपास नहीं बेची है। कुछ कीट कपास पर पाए जाते हैं और अगर यह त्वचा के संपर्क में आ जाए तो वह बहुत खुजली वाले दाने हो जाते हैं। डॉक्टर त्वचा विशेष तज्ञ बताते हैं कि कपास के रेशों के कारण कई लोग अस्थमा, ब्रोंकाइटिस, एलर्जिक राइनाइटिस आदि से पीड़ित होते हैं। मी डॉक्टर सविता मुरके, वर्धा मी वर्धेला प्रॅक्टिस करते स्किनची। मी इतक्यात बघितले आहे की स्किन एलर्जी लहान मुलांपासून आणि मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप स्किन एलर्जी होत आहे। या एलर्जीमध्ये असं बघण्यात आलं आहे की पूर्ण शरीराला खूप सिव्हिअर खाज होते, खाजून रक्त निघते आणि रात्र आणि दिवस ते कंटिन्यू खाजवत राहतात। त्यामुळे त्यांच्या एलर्जीज अजून वाढून म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन होते, ताप वगैरे येऊन त्यांना सिरियस प्रॉब्लेम वाढतो। हे लहान मुलांना सुद्धा खूप सिरियस प्रॉब्लेम मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितले आहे। पण मी सगळ्यांना हे सल्ला देते की तुमच्या घरी जे कॉटन स्टोअर करून तुम्ही ठेवता आहे त्याच्यापासून मी हे बघितलं आहे की ही एलर्जी वाढली आहे।
हे यावर्षी परत आलेली आहे. 2-3 वर्ष आधी पण खूप सिरियस हा प्रॉब्लेम झालेला आहे. एक वेळ हा प्रॉब्लेम मी माझ्या क्लिनिकमध्ये छोट्या लहान मुलाला एका कपलनी आणलं होतं आणि तो एवढा सिरियस झाला होता की त्याला एकदम सिरियस पोझिशनमध्ये त्यांनी घेऊन आले होते. पूर्ण बॉडीला त्याला सिरियस प्रॉब्लेम होता आणि त्याला एवढा वाढलेला होता की त्याला ICUमध्ये ॲडमिट करण्यालायक तो प्रॉब्लेम झाला होता. तर माझा हा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही ते कॉटन खूप चांगल्या प्रकारे झाकून ठेवा. म्हणजे जर तुम्ही याला असं वॉटरप्रूफ मटेरियल जसं प्लास्टिकचं काही मटेरियल असेल त्यांनी पूर्ण टाईट करून एकदम सील करून ठेवल्यासारखं ठेवा. आणि तिथे लहान मुलांना, प्रेग्नंट लेडीजला किंवा ज्यांना अस्थमा, दमा असं काही प्रॉब्लेम आहे त्यांना बिलकुल त्या रूममध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या रूममध्ये सुद्धा जाऊ नका देऊ. यामुळे अस्थमाचा प्रॉब्लेमसुद्धा वाढू शकते, तापसुद्धा येऊ शकते आणि अँटीबॉडीज याचे एलर्जीज जर जास्त वाढली तर अँटीबॉडी रिॲक्शन सिरियस होऊन काही सिरियस प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात. तर जेवढं होऊ शकते लवकरात लवकर विकण्याचा प्रयत्न करा आणि जर नाही होत आहे तर स्टोअर जर दूर करू शकता तर दूर करा घरापासून, म्हणजे राहत्या घरापासून. नाही तर ॲटलिस्ट त्याला मी जसं सांगितलं आहे की याला पूर्ण कव्हर करून झाकून ठेवा. हे तरी ॲटलिस्ट तुम्ही करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला काही जास्त खर्च पण येत नाही. आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर तसंही तुमच्या ट्रीटमेंटला खूप खर्च वाढतो आणि तुमचं बॉडीला, शरीराला जे त्रास होते ते पण खूप जास्त होते. आणि जेव्हाही होते असा प्रॉब्लेम जेव्हाही होते तर कोणतेही गावरानी वस्तू किंवा गावरानी ट्रीटमेंट करू नका, त्वरित स्किनच्या डॉक्टरला भेट द्या. आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर रत्नागिरी से सामने आ रही है। रिफाइनरी संदर्भ बैठकों में समर्थकों को और विरोधियों का आमना सामना होता है। रिफाइनरी से जुड़ी मीटिंग खत्म हो चुकी है। करीब 1.5 घंटे तक बैठक चलती रही। बैठक राजापुर नगर पंचायत के राजापुर नगर परिषद सभागार में हुई। इस बैठक में तमाम ग्रामीण, विरोधी और समर्थक भी मौजूद थे। इस बैठक में स्थानीय ग्रामीणों द्वारा विभिन्न प्रश्न उठाए गए। आम उत्पादकों और मछुआरों ने भी अपनी चिंता व्यक्त की और उपस्थित विशेषज्ञों ने कहा कि इस परियोजना से आम और मछली पकड़ने पर कोई प्रभाव नहीं पड़ेगा। इस क्षेत्र में शिक्षा, स्वास्थ्य और रोजगार के संदर्भ में की जाने वाली सटीक भूमिका पर भी चर्चा की गई। समर्थकों ने मांग की कि परियोजना की जानी चाहिए, जबकि बारसू में प्रस्तावित रिफाइनरी परियोजना 20 MMTPA की परियोजना है। 60 MMTPA नानार में 8,500 एकड़ जमीन से ली जानी चाहिए। और बैठक में मौजूद मंडली ने मांग की कि यह परियोजना पूरी क्षमता से करना चाहिए। परियोजना के विरोधियों ने एक ही स्थिति बना ली है कि परियोजना नहीं चाहते हैं। विरोधियों ने परियोजना को लागू करने के प्रयासों को दबाने के लिए पुलिस बल के इस्तेमाल का विरोध किया है। विपक्ष ने पूरे जिले में जेल व्यापी विरोध की चेतावनी दी है। जर्मनी, युरोप सारखे देश आता रिफायनरी करत नाही असले प्रोजेक्ट। भारताचं हे अज्ञान आहे म्हणून या देशामध्ये अशा पद्धतीचे नैसर्गिकदृष्ट्या घाणेरडा प्रकल्प राबवला जातो। हे भारतीयांचं दुर्दैव आहे आणि भारतीयांचं अज्ञान आहे, त्याचा वापर केला जातोय। त्यानंतर आता जर पॅरिस करार जर पाळायला पाहिजे। पॅरिस करारावरती जी सही झाली होती, आपले पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा त्याच्यावर सही केलेली होती। 196 राष्ट्रप्रमुखांचा हा ॲग्रीमेंट हे जगातल्या प्रत्येक देशाच्या कायद्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा कायदा आहे आणि त्याला मान्यता असताना आपण जर हे पाळत नसू तर आपण आणि हे दुर्दैव आहे म्हणायला पाहिजे। दुसरी गोष्ट की इकडचे जर प्रकल्पाला समर्थक म्हणून जर इतक्या आवेगाने जर म्हणत असतील ना तर पृथ्वी आपल्याला आता वेळ देत नाही आहे आणि त्यांची मुलं बाळांना येत्या 10-7-8 वर्षामध्येच फक्त स्वतःचं आयुष्य मागणार आहेत ती मुलं। ही स्थिती येऊ घातलेली असताना अज्ञानात पृथ्वीच्या जीवावर जो पैसा कमावण्याचा यांचं उद्दिष्ट आणि हेतू आहे ना तो निरर्थक आहे। चर्चा तज्ञांबरोबर करण्यात येणार आहे म्हणून आम्ही इथे आलो होतो, परंतु इथे समर्थकांचे तद्दन खोटे मुद्दे पुढे रेटून देण्यात आले। एक तर रिफायनरी ही सर्वत्र घातक आहे, जगात सर्वत्र घातक आहे, या संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आमच्यावर आलेल्या प्रणाली राऊत आणि इतर मंडळींनी मांडले होते। ते मांडलेले असताना त्याला उत्तर न देता फक्त याच्याबद्दल हे केलं जाईल, ते केलं जाईल, कुठचाही स्टॅटिस्टिकल डाटा देण्यात आला नाही। रिफायनरी ही चुकीचीच ठरते, आज जगभर ती नाकारली जाते आहे। HSB सारख्या मोठ्या बँकांनी 5-10 वर्षापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे की रिफायनरी ही ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असल्यामुळे आम्ही याला फायनान्सिंग करणार नाही। आणि अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये जे बाहेरच्या देशात होऊ शकत नाही ते भारतामध्ये भारतीय जनतेची उदासीनता आणि अज्ञान याच्या बळावर भारतीय राज्यकर्ते लादत आहेत आणि जनतेला एका मोठ्या संकटामध्ये टाकत आहेत। जनतेने यापासून सावध व्हावं, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये। आपण आज जागतिक तापमानवाढीच्या अशा टप्प्यावर उभे आहोत की आता आपण पुढच्या 5-10-15 वर्षामध्ये
मानवजात नष्ट होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. अशा वेळी आपण प्रत्येकाने ठामपणे रिफायनरीला नकार दिला पाहिजे. रिफायनरी नाकारली पाहिजे. रिफायनरी भारतासाठी कधीही ही उपयोगी नव्हती आणि कधी असणार नाही आहे. मानवजातीसाठी ती घातक असणार आहे हे सांगून मी याचा निषेध करतो. आज या ठिकाणी रिफायनरी तज्ज्ञ आणि समर्थक आणि विरोधक अशी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये अतिशय चांगली अशी चर्चा झाली. ही रिफायनरी का आवश्यक आहे हे इथल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. आणि दुसरं असं की या रिफायनरीपासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. ना मच्छीमारांना त्रास होणार आहे, ना बागायतदारांना त्रास होणार आहे. आणि ही रिफायनरी अशा ठिकाणी होते की ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही आहे, ज्या कातळावर गवतसुद्धा रुजत नाही, अशा ठिकाणची जागा ही शासनाने ॲक्वायर केलेली आहे. आम्ही राजापूरवासीय खरं म्हणजे हा प्रकल्प येण्याची वाट पाहतोय. कारण आज असंख्य तरुण हे नोकरीसाठी आपला हा तालुका सोडून, जिल्हा सोडून मुंबईला जात आहे. आणि यांना जर इथं थांबवायचं झालं तर हा प्रकल्प होणं आवश्यक आहे. या प्रकल्पाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे आम्हाला निश्चित माहिती आहे. पण कुणीतरी जिल्ह्याच्या बाहेरून या ठिकाणी विरोधक आणले जातात. त्यांना याचसाठी आणलं जातं की तज्ज्ञ म्हणून आणलं जातं आणि इथल्या स्थानिक लोकांना भावनाविवश करून त्यांच्याकडून अशा प्रकारे वदवलं जातं की हा प्रकल्प आम्हाला नकोच. पण प्रकल्प नकोच म्हणणारे हळूहळू आता हा प्रकल्प आम्हाला हवा आहे असे म्हणू लागले. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांची विनंती आहे की हा प्रकल्प राजापूरचा आणि किंबहुना जिल्ह्याचा आणि राज्याचा आणि देशाचा कायापालट होणारा ठरो आणि राजापूरचा वाटा त्याच्यात फार मोटा असणार है. अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं. मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज़ टीवी ऐप्स डाउनलोड करें. इंस्टा, ट्विटर, हाईकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है. आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं. आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर. फिलहाल वक्त हो चला है दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें. बने रहिए MNS न्यूज़ पर. नमस्कार.